नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. फक्त गुणमिलनाने होतात घटस्फोट हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि लग्न करायचं म्हटल्यावर अनेक गोष्टी असतात आणि त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये पंडित शिवकुमार श्री आहेत. सर नमस्कार. नमस्कार. पंडित शिवकुमार श्री हे ज्योतिर्वेद आणि वास्तुतज्ञ आहेत. त्यांचा आपण थोडक्यात परिचय पाहूयात. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. आणि सरांचा नुकताच आपण परिचय पाहिला. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर 02244002208 या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमच्या कोणत्याही शंका असतील त्याचं निरसन तुम्हाला इथे करायला मिळेल. आणि सर आपण लगेचच प्रश्नांना सुरुवात करूयात. वधूवरांचं लग्न करताना गुणमिलनाला नेमकं किती महत्त्व द्यायचं? येस, नमस्कार. महत्त्वाचा मुद्दा आहे हा. वधूवरांचं लग्न करताना वधू आणि वरांकडे हा मोठा प्रॉब्लेम येतो की गुणमिलनाला किती महत्त्व द्यायला पाहिजे, किंवा अनेक वेळेला सगळं ठरलेलं असताना पण अचानक एवढे गुण जुळले नाही जुळले वगैरे म्हणून कॅन्सल होतं. तर माझं एक सिम्पल आणि स्ट्रेट सेंटेन्स आहे. 30पेक्षा जास्त वर्ष या ज्योतिषशास्त्राच्या फील्डमध्ये मी भारताबाहेर अनेक 12 ते 15 कंट्रीत मी काम केलेलं आहे. स्वतः मी रोबोटिक इंजिनियर असल्यामुळे टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतो. तर तुम्हाला गुणमिलनाचा अर्थ काय सध्या मी तुम्हाला सांगतो. गुणमिलनाला लक्ष द्यायला पाहिजे का, किंवा गुणमिलनाला लग्नासाठी महत्त्व द्यायला पाहिजे का? ॲब्सोल्युटली द्यायचं नाही. गुणमिलनाचा आणि लग्नाचा डायरेक्ट काही संबंध नाही. आजपर्यंतच्या अनुभवावरून बोलतोय आणि फक्त गुणमिलनाचं म्हणतोय मी. फक्त गुणमिलनावर लग्न करायचं नाही. एक तुम्हाला मी चार्ट दाखवतो की नक्की काय आहे. हा जो चार्ट आहे हा चार्ट आपल्या पंचांगामध्ये असतो. पंचांगाला माझा काही म्हणायचं नाही आहे. मात्र पंचांगामध्ये असलेल्या 12-13 नंबरमध्ये चार्ट असलेल्यावरच हा ब्राह्मण लोक जे बघतात हा गुणमिलन बघून लग्न ठरवण्याचा हा बिझनेस आहे. यामध्ये तुम्हाला मुद्दाम दाखवतो की नक्की काय गुणमिलन असतं ते. या ठिकाणी वराची बाजू आणि या ठिकाणी वधूची बाजू आहे. या ठिकाणी इथं मेष रास इथं वधूची लिहिली असेल आणि या ठिकाणी इथं कन्या रास जर वराची लिहिली असेल तर 36 म्हणजे 0 गुण, काहीच गुण जुळालेले नाही तर तुम्ही लग्न करू शकत नाही असा अर्थ होतो. अनेक वेळेला इथं जास्त गुण, काही भरपूर गुण 27 गुण जुळलेले असताना पण लग्न तुम्ही करू नका असं पण होतं. गुणमिलनाच्या चार्टवर तुम्ही जर लग्नाचा विचार करू लागला तर काही होत नाही. कारण गुणमिलनामध्ये त्या माणसाचं जीवन चांगलं आहे का नाही कळत नाही, त्याला संतती होणार आहे का नाही कळत नाही, त्याला पुढं जाऊन प्रॉस्पेरिटी काय कळत नाही, त्याला पती पत्नीत वादविवाद होणार आहेत का ते कळत नाही, तो माणूस व्यसनाधीन आहे का ते कळत नाही, त्याचा घटस्फोट होणार आहे, डायव्होर्स होणार आहे का हे काही कळत नाही, दोघांचं पटेल की नाही ते कळत नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टी गुणमिलनावर काहीही कळत नाही. त्यामुळे माझं स्टेटमेंट असं आहे, फक्त गुणमिलन करून ॲब्सोल्युटली लग्न करू नका. गुणमिलन तर आयुष्यात मी आजपर्यंत कधीच केलेलं नाही आहे, पण सगळे लोक सुखी संसार आनंदामध्ये आहेत. गुणमिलन बाजूला ठेवा
आणि त्या ज्योतिषाला त्या पत्रिकेतलं नॉलेज किती आहे ते बघा. म्हणजे पत्रिका बघितल्या त्या माणसं अख्खं आयुष्य त्याला समजलं पाहिजे. माणूस कसा आहे, वैवाहिक जीवन कसं आहे, संदेश सुख आहे की नाही, बायकोवर चांगलं राहील की नाही, व्यसनाधीन आहे का, प्रॉस्पेरिटी आहे की नाही, बायकोला सांभाळेल की नाही, तेवढा तो मजबूत आहे की नाही. किंवा स्त्रियांच्याबद्दल बोलायला झालं तर स्त्री पण ज्या एखाद्या मुलीची पत्रिका आहे, मुलगी चांगली आहे की नाही, वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही, घटस्फोट होणार आहे का, आई वडील म्हणजे सासू सासऱ्यांच्या घरात गेल्यानंतर तिथं त्रास होईल का, फायनान्शियल प्रॉस्पेरिटी आहे की नाही, संतोष सुख देईल की नाही, नवऱ्याला प्रेमाने सांभाळेल की नाही, या गोष्टी तुम्हाला गुणमेलनात काहीही कळत नाहीत. त्यामुळे गुणवेलन फक्त करून ॲब्सोल्युटली लग्न करू नका. मग डायव्होर्स होतात, मग लोक ठेवणार आम्ही एवढे गुण जुळवले तेवढे गुण जुळवले आणि तरी आमचा घटस्फोट झाला. आता जे स्क्रीनवर तुम्ही टीव्हीवर बघताय माझा शो, अनेक लोकांचे घटस्फोट झाले, ते पण म्हणत पंडितजी म्हणतात तुम्ही बरोबर आहे सर, आम्ही एवढे 40-36 गुण जुळवले तरी आमच्या मुलींचं लग्न मुलाचं लग्न तुटलं. बिकॉज फक्त गुणमेलन करून पंचांगाचा आधार धरून गुणमेलन करणार आणि स्वतःचं नॉलेज नसल्यामुळेच काहीच वापरू शकत नाही. त्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम समाजामध्ये येतोय. तर आता रनिंग कंडिशनला हे सगळ्यात महत्त्वाचं, एक्सपर्ट ओपिनियन घेतल्याशिवाय लग्न करू नका. ऑलरेडी लग्नाचे प्रॉब्लेम चालू आहेत. मुली आणि मुलं पण आणि मुली पण स्वतःच्या पायावर उभारलेले आहेत. त्यामुळे दोघांचं सायकोलॉजी, दोघांचं ओव्हरऑल स्टेटस आणि एकमेकाशी ड्वेलिंग होतात का नाही हे बघितल्याशिवाय तुम्ही लग्नाला पुढं जाऊ नका. नक्कीच सर. तर आपण बघितलं की गुणमिलनासंदर्भात सरांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा कोणतीही क्वेरी असेल, शंका असेल तर स्क्रीनवर आपला जो नंबर दिसतोय तुम्ही सरांना फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि नक्कीच तुम्हाला उपाययोजना सापडतील. सर, पण आता गुणमिलनाचा जर मुद्दा झाला त्यानंतर म्हणजे एक नाडीदोष किंवा मृत्यू षडाष्टक असेही काही कन्सेप्ट आहेत, तर त्यामुळे काही फरक पडतो का? इतके विचित्र कन्सेप्ट आहेत की मला आश्चर्य वाटतं. मी अनेक याला पण टी व्हीला सांगितलेलं आहे. पण पहिला मुद्दा म्हणजे एक नाडी दोषचा संतती होण्याशी काही संबंध नाही. माझ्या आई वडिलांना एक नाडी दोष आहे, मला एक नाडी दोष आहे, आम्हाला काय प्रॉब्लेम झाला नाही. माझ्याकडे शेकडो क्लायंट असे आले की त्यांचं एक नाडी दोष लग्न करू नका असं सांगून त्यांच्या मुलांची पत्रिका दाखवायलाच मला ते आले होते. म्हणजे त्या गोष्टीचा संबंध नाही. मृत्यू षडाष्टक कोणीही मरत नाही, एवढा ॲडव्हान्स झाले नॉलेज आहे, कोण कशाला मरेल. तर काही गोष्टी अंधश्रद्धा पॉइंट ऑफ व्ह्यू बघू नका. ज्या मुलाच्या पत्रिकेत मी बघितल्यानंतर मी सांगू शकतो की 100% मुलगा 80 वर्ष जगणार आहे, 90 वर्ष जगणार, लगेच कळतं ना ताबडतोब जगणार आहे का नाही जगणार आहे. पत्रिका बघितल्यानंतर काय बाकीच्या गोष्टी बघायची गरज नाही. त्यामुळे स्पेसिफिकली एक नाडीदोष, मृत्यू षडाष्टक योग, राक्षस गण, हे गण ते गण, ह्या गोष्टी बिलकुल बघू नका. त्यामुळे तुमच्या मुलांचं लवकर लग्न होणार नाही आणि अशा माणसाकडे दाखवलं तेवढं बघून शेवटी डायव्होर्सच होऊन जाईल. सर, एका मिनिटासाठी थांबवते. पुण्यावरून आपल्यासाठी फोन आलेला आहे रेखा कळसकर या व्यक्तींचा. त्यांना तुम्हाला काही विचारायचं आहे. रेखाजी, रेखाजी, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? तुम्हाला जे विचारायचे ते विचारू शकता. बोला. हा, माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल विचारायचं. सांगा, जन्मतारीख काय? 4/12/94. 4/12/1994. वेळ? पुणे 2:17. दुपारी का रात्री? दुपारी 2:17 पुणे. 14:17 पुणे. काय करते मुलगी? इंजिनियर झालेली, MS केलेले. तिचं करिअर आणि लग्न अजून नाही होते. ओके. फर्स्ट पॉइंट, मुलगी अतिशय बुद्धिमान आहे, संतती अतिशय उत्तम होणार आहे. लग्नामध्ये खूप काय मोठा इश्यू येईल असं ॲब्सोल्युटली नाही, घाबरून जाऊ नका. नॉर्मली बघायला गेलं ना, आता रनिंग कंडिशनला मुलींचे लग्न 29 नंतर होतात, मुलांचे नंतर लग्न 30 नंतर होतं. हा माझा जनरल प्रॅक्टिस आहे. मुलगीला मंगळ वगैरे काही नाही, अतिशय उत्तम आहे, वैवाहिक जीवन उत्तम आहे. ही मुलगी आउट ऑफ इंडिया सेटल होणार आहे, ही भारतामध्ये सेटल होणार नाही आहे. उपायात्मक गोष्टीने डायमंड वापरा आणि त्यावर मोती वापरा. मंगळाचा दृष्टी पडते, मंगळ नाही आहे, मंगळाचं दान करा. इच्छापूर्ती कुपी माझे वास्तुशास्त्राचे माझे प्रोडक्ट आहेत की जे मी अमेरिकेत लॉस एंजल्समध्ये 2015ला इनॉग्रेट केले. त्यामध्ये इच्छापूर्ती कुपी म्हणून प्रोडक्ट आहे. त्यामध्ये लग्नासंबंधी इच्छा तुम्ही लिहून ठेवा. कशी लिहायची माझ्या स्टाफला तुम्ही फोन करून विचारा. लग्न ठरायला हरकत नाही. आणि यामध्ये धनु 9, 10, 11, 12, 1, 2 बघा. आता अजून एक गोळ आहे. आता या मुलीला नेमका आता 6वा गुरु चालू आहे. तर 6वा गुरुचा या 2024च्या मे 2025 मे पर्यंत 6वा गुरु आहे. तेव्हा सगळे ब्राह्मण म्हणतील की 6वा गुरु आहे लग्न करू नका, 6वा गुरु आहे लग्न करू नका. असं ॲब्सोल्युटली नाही, काहीही होत नाही. डोळे झाकून लग्न करा. पूर्वीच्या काळात वयाच्या 10व्या-12व्या वर्षी मुलींची लग्न ठरवायची, त्यामुळे ते वापरायचे. आता 30व्या वर्षी पण हेच जर तुम्ही पालोपत करायला लागला, मुला मुली लग्न करणार कधी?
म्हणून ह्या 6व्या गुरुचा विषय काय करू नका. तरी सुद्धा बिकॉज ऑफ त्यांच्या या पॉईंटमुळे मे बी 2025 मे नंतर लग्न हे ठरू शकतं. तोपर्यंत जर लग्न ठरलं मला पत्रिका पाठवा. मी जर येस म्हटलं तरच लग्न करा असं मला म्हणायचं आहे. कारण मी बघताना डिटेल बघतो की या पुढचं मुलीचं फ्युचर कसं आहे, की नवरा होणारा चांगला आहे का नाही, सगळं बघायला मला बघायला मिळेल. माझ्या ऑफिसचा नंबर कॉन्टॅक्ट करून ज्यांना लग्नासंबंधी किंवा वधूवर म्हणजे पती पत्नींचं पुढचं जीवन चांगलं होणार आहे का नाही, मॅच मेकिंग वगैरे जे काय आहे, गुणमिलन हा शब्द चुकीचा ॲक्च्युली. जे काय मी बघेल ग्रहमेलन ते मी बघेल. माझ्या ऑफिसला फोन करा, अपॉइंटमेंट घ्या, त्या पद्धतीने तुम्हाला मी ते व्यवस्थित तुम्हाला घरापर्यंत पोहोचेल. तर पत्रिका चांगली आहे, डोंट वरी. तर पुण्यावरून रेखाजी आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या आणि त्यांच्या सुद्धा शंकेचं निरसन सरांनी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा काहीही जर प्रश्न असतील तर तुम्ही फोन करू शकता आणि सरांची अपॉइंटमेंट घेऊन सरांना भेटू सुद्धा शकता. सरांचं ऑफिस वाशीला सुद्धा आहे, बरोबर ना? येस, वाशीला सुद्धा ऑफिस आहे आणि आपण पाहतोय की सरांचा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे आणि बराच दांडगा सुद्धा आहे. आणि जे सरांना प्रत्यक्ष भेटलेले आहेत येऊन त्या व्यक्तींना सुद्धा खूप छान अनुभव आलेला आहे आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे, त्या सुद्धा पाहूयात. नमस्कार, मी शीतल गोपाळे. मी अहमदनगरवरून बोलते. मी माझं शिक्षण BE कम्प्युटर झालेलं आहे आणि मी आता सध्या IT काम करते पुण्यात. माझा इश्यू ॲक्च्युली मॅरेज रिलेटेड इश्यू होता आणि माझ्या रिलेटिव्हनेच मला इथल्या सरांचा रेफरन्स दिला. तर त्यांच्या रेफरन्सप्रमाणे मग मी सरांना भेट दिली आणि माझे मॅरेजचा इश्यू त्यांच्यासमोर मांडला. तर त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं. त्यांनी बऱ्याच गोष्टी सजेस्ट केल्या, लाईक रेमेडीज पण दिल्या आणि स्टोन पण सजेस्ट केले, पुष्कराज मोती आणि आणखी घरातल्या वस्तू मी घेतलेल्या, इच्छापूर्ती गणपतीचं यंत्र जे आहे. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, सगळ्या रेमेडीज पण वापरल्या किंवा केल्या. तर मला त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला माझ्या लाईफमध्ये. आता सध्या म्हणजे 3 वर्ष झाले त्या गोष्टीला, पण आता माझं मॅरेज लाईफ खूप चांगल्या प्रकारे चालू आहे, हॅपी लाईफ चालू आहे आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट झाल्या. तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जसा मला सरांच्या गायडन्सचा फायदा झाला तसा तुम्हालाही नक्कीच होईल. तुमच्या लाईफमध्ये काही इश्यूज असतील, फायनान्शियल रिलेटेड, हेल्थ रिलेटेड किंवा मॅरेज रिलेटेड कुठलाही तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सरांना अवश्य येऊन भेटा. ते तुम्हाला गायडन्स करतील आणि जसा मला फायदा झाला तसं तुम्हालाही नक्कीच होईल. नमस्ते, माझे नाव माधुरी सचिन ठाकरे. मी 2016मध्ये पंडित शिव कुमार यांच्याकडे आली होती. माझ्या आणि माझ्या हजबंडचं लव्ह मॅरेज आहे. त्याच्यामध्ये आम्हाला थोडे अडथळा आलेले, ज्याच्यामध्ये मला कडक मंगळ होतं आणि त्यांना मंगळ नव्हतं. त्याच्यामध्ये लग्न करायचं की नाही करायचं भरपूर ब्राह्मणांनी आम्हाला असं सूचित केलं, म्हणजे सजेशन दिलं की तुम्ही लग्न करू नका. बट जेव्हा आम्ही शिवकुमार यांच्याकडे आले, पंडित शिवकुमार यांच्याकडे आले, त्यांनी आम्हाला खूप चांगलं गाईड केलं की तुम्ही लग्न करू शकता. कडक मंगळ जरी असला तरी आमच्या कुंडली त्यांनी मॅच वगैरे केल्या, बघितल्या आणि योग्य तो निर्णय आम्हाला त्यांनी दिला. आणि आता आम्ही 2016मध्येच लग्न झालं आमचं आणि आता आमचं व्यवस्थित म्हणजे लग्नाचं जे काय आहे लाईफ ती व्यवस्थित खूप चांगली आहे. आम्हाला एक छोटा लहान मुलगा पण आहे आणि आता खूप चांगलं आहे आमचं. जर कोणाला असं लग्नासाठी किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये अडथळे असतील, काही समस्या असेल तर तुम्ही पंडित शिवकुमार यांच्याकडे येऊन मार्गदर्शन घेऊ शकता. तर सरांकडे येऊन ज्यांच्या शंकांचं निरसन झालेलं आहे, ज्यांना चांगले अनुभव आलेले आहेत, त्यांचंच आपण ही प्रतिक्रिया पाहत होतो. आणि या फक्त 2च व्यक्ती नाहीत, बरोबर ना? सरांनी मला मगाशी सांगितलं की जवळजवळ 1200 अशा व्यक्ती आहेत ज्यांनी व्हिडिओ आहेत माझ्याकडे, ज्यांच्या व्हिडिओ सरांकडे आहेत, तुम्ही सुद्धा बघू शकता. सर, आणखी एक आपल्याला फोन येतोय कोल्हापूरवरून स्मृती दळवी यांचा. स्मृतीजी, माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत, तुम्हाला काय विचारायचं विचारा सरांना. गुरुजी नमस्कार. नमस्कार. मी माझ्या मुलीचं ऍक्च्युली 7/11/92 हे आहे. थांबा जरा एक मिनिट. हां, 7/11 7/11/92 आहे. 1992. 7 काय 5? 7/11. 7/11. ओके. टाइम 92 टाइम आणि 12 वाजून 46 मिनिटाचा आहे. दुपारी रात्री 0046. हा. ओके. प्लेस, जन्म ठिकाण? कोल्हापूर सर. ओके. काय करते मुलगी? इंजिनियर आहे ती. HR म्हणून जॉब करते आता पुण्यामध्ये. क्वेश्चन. लग्नाला वेळ व्हायला लागलाय खूपच. कसं होणार सांगा. एक तर मुलगी स्वभावानं खूप चांगली आहे, प्रेमळ आहे, अतिशय डाऊन टू अर्थ आहे, इमोशनल आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, नो डाऊट. पण रागीट किती आहे, पटकन चिडणं, पटकन रागावणं,
एन्झायटी लेवल हाय लेवल आहे, ENT कान नाक घसा डोळ्याचा पण तिला त्रास आहे. पण या पत्रिकेत मंगळ पण प्रथम स्थानामध्ये आहे, मंगळाची दृष्टी डायरेक्ट विवाहाच्या स्थानावर पडते, त्यामुळे घटस्फोटाची पत्रिका तयार होते असं प्रत्येक ब्राह्मण म्हणणार आणि नक्की नंतर ते कायम डिले होत जाणार. ओके, यासाठी शनी मंगळ जे प्रतियोग शांती तुम्ही करून घ्या. डायमंड वापरा, 5 वापरा, मंगळाचं दान मी सांगतो ते करा, आणि कुंभविवाह नावाचा एक विधी असतो, मातेच्या घटात पाणी लग्न करण्याचा विधी आहे, तो तुम्ही 100% करा. आणि एक तुम्हाला गॅरंटी मी सुचवेल की मला येऊन भेटा. हे असं इझिली संपणारं टाईप नाही आहे, मी सांगितलं म्हणजे हे जरा क्रिटिकल पत्रिका. मला भेटा, मी तुम्हाला 100% निरसन सांगेल काय करायला पाहिजे. मग 6 महिन्यात 8 महिन्यात मॅक्सिमम लग्न होऊन जाईल. कोल्हापूरवरून स्मृतीजी आपल्यासोबत होत्या. स्मृतीजी, जसं सरांनी तुम्हाला सुचवलं की त्यांना जाऊन भेटा, अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही भेटू शकता, तुमच्या शंकांचं 100% निरसन होईल असा विश्वास सुद्धा ते व्यक्त करतात. डॉक्टर, पण माफ करा सर, पत्रिका पाहिल्यावर ती घटस्फोटाची आहे पत्रिका असं कळतं का? जसं मी पत्रिकेला डॉक्टरच आहे का, मला इतके वर्ष काम केलं आहे मी, ॲज अ इंजिनियर असून पण काम केलं, टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो आणि त्यावर आध्यात्मिक दोन्ही कॉम्बिनेशननेच बघतो. ओके, तर तुम्ही जर मला विचारलं घटस्फोटाची पत्रिका आहे का, फर्स्ट पॉईंट लक्षात ठेवा, तुमच्या मुलाचं लग्न करताना हे पहिल्यांदा बघा की ह्या मुलाचा किंवा मुलीचा घटस्फोट होणार आहे का. जर तो घटस्फोट होणारी पत्रिका असेल तर पहिलेच त्याला सगळे उपाय निराकरण करून त्यानंतर तुम्ही लग्नासाठी पुढे जाऊ शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॅरेथॉनला पळायला जाणार आहे आणि ऑलरेडी आजारी आहे, तर उठून तुम्ही मॅरेथॉनला पळू शकत नाही, कारण मध्ये कुठेतरी घोळ होणारच आहे. म्हणून लग्न करण्याअगोदर पहिल्या मुलीची पत्रिकेप्रमाणे ग्रहांची तयारी किती आहे, त्याला मॅरिटल स्टेटस चांगला आहे का, पुढे घटस्फोट होणार नाही ना, काय प्रॉब्लेम नाही ना, हे पहिल्यांदा बघ. मग आपण एनहान्स करून उपाय करून मग पुढे गेलो तर पुढं बघताना समोरच्या व्यक्तीची पत्रिका चांगली आहे का नाही हे आपण व्हेरीफाय करायचं, आणि ते मी व्हेरीफाय करेल आणि मी येस म्हटलं तरच लग्न करायचं. ह्यात काही पत्रिका तुम्हाला मी दाखवतो. फॉर एक्झाम्पल, विदिन 1 सेकंड. आता यामध्ये पत्रिकेचा गुण मिळण्याचा हा जो चार्ट आहे इथे बघू शकता. यामध्ये तुम्ही इथे मुलगा मुलीचं इथं मी येस म्हटलेलं आहे, पण जर आपण आतमध्ये बघितलं तर या ठिकाणी 10.5 गुण जुळालेले आहेत, तरी सुद्धा मी काय म्हटलंय, डोळे झाकून लग्न करा, येस म्हणून सांगितलंय. कारण त्या मुलीची पत्रिका एवढी चांगली आहे, म्हणजे मुलाची बाजू माझी बाजू, माझे क्लायंट आले होते, इतकी चांगली मुलीची बाजू आहे. तर वृषभ रास आहे, रोहिणी नक्षत्र आहे, तुळ लग्न आहे, बेस्ट पर्सन बाय हार्ट, इतकी चांगली बायको मिळणं शक्य नाही. आणि हे आता गुणमेलनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कमी गुण झाले म्हणून हातातून ही चांगली जी बायको होणार ती निघून गेली असती. म्हणून गुणमेलनावर विश्वास ठेवू नका, माझ्याकडे पाठवायचं, मी सांगेल तसं करा. नक्कीच सर. पुण्यावरून आपल्याला आणखी एक फोन आला आहे वैशाली यांचा. वैशालीजी, काय विचारायचं आहे तुम्हाला? सर आहेत, बोला. हॅलो, बोला मॅडम. माझा मुलाची जन्मतारीख 20/6/1995 आहे. 20 काय? 20/6/1995. 20/1995. वेळ? त्याचं लग्नाचा कधी योग आहे सर? वेळ दुपारी 4:40. 16:40 मंगळवार आहे, बरोबर आहे. जन्म ठिकाण? पुणे. पुणे. ओके. मेषरास आहे, नक्षत्र आहे, गुरु. अरे बेस्ट पत्रिका आहे, काय टेन्शन घेऊ नका. अतिशय उत्तम पत्रिका आहे. 2 संतान होणार आहे, पहिला मुलगा दुसरी मुलगी आहे. ओके, हा मुलगा आउट ऑफ इंडिया 10 ते 12 वर्ष राहणार आहे. सरळ शांत प्रेमळ व्यक्ती आहे. मंगळाची काही पत्रिका नाही, आणि दोन्ही मुलं 90% जास्त मार्क काढणारे मुलं आहेत. आणि या मुलाचं वय हे कमीत कमी 87 वर्ष आहे. त्यामुळे कुठलं टेन्शन घेऊ नका. एवढा चांगला मुलगा, एखाद्या मुलीला नवरा मिळणार, त्या मुलीचं नशीब चांगलं आहे. त्यामुळे जे काय तुमच्याकडे येतील पत्रिका मला पाठवा, मी येस म्हटलं तर पुढे जा, आणि अतिशय उत्तम जीवन आहे, काही काळजी करायची गरज नाही. नक्कीच. तर आपण पाहतो की कशा प्रकारे फोन येतात आणि सरांकडे सगळ्या शंकांचं निरसन सुद्धा आहे. सरांचं ऑफिस पुण्याला आणि मुंबईला आहे, आणि गुरुवारी सर वाशीच्या ऑफिसला असतात, त्यामुळे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन सरांना भेटू सुद्धा शकता. आणि सर, तुम्ही सुद्धा एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुम्ही कुठे कुठे अवेलेबल असता आणि तुमची अपॉइंटमेंट कशी घ्यायची आणि तुम्हाला कसं भेटायचं. हे जे नंबर आहेत ते तुम्हाला कळतात, त्यावर तुम्ही फोन करून अपॉइंटमेंट स्वतः प्रत्यक्ष मी भेटतो. बाकी लोकांना असिस्टंट आला घरी आणि तुमच्या घरात आरसे लावले आणि असिस्टंटनं बघितलं, असं काही माझं नाही. अनेक वेळा तुम्ही बघता तुम्ही की असिस्टंट घरी येतील मग आरसे लावतील, काही नाही. स्वतः मी आहे, माझं नॉलेज आहे, सक्सेस मिळालाच पाहिजे. गुरुवारी मुंबईला असतो, तुम्ही फोन करून अपॉइंटमेंट घ्या. डायरेक्ट मी कोणाला घेत नाही, नंबर 1. नंबर 2, बुधवार शनिवार रविवार पुण्याच्या ऑफिसमध्ये असतो.
आणि दर 2 महिन्यांतर 20-25 दिवस मी अमेरिकेला असतो. US माझं क्वीन्स या एरियामध्ये न्यूयॉर्कमध्ये ऑफिस आहे आणि सोमरसेट हे न्यू जर्सीला ऑफिस आहे. तर त्या ठिकाणी माझ्या अपॉइंटमेंट पण असतात. तर तुमचे कोणी बाहेरचे कोणी व्यक्ती असतील की त्यांना अमेरिकेत अपॉइंटमेंट घ्यायची आहे, त्या ठिकाणी पण मी तुम्हाला लंडनमध्ये वेम्बलीला असतो मी, लंडनला पण भेटू शकतो. हे तुम्हाला जस्ट सांगितलं, कारण बरेच क्लायंट इतक्या वर्षात बाहेर असतात त्यामुळे त्यांना तिकडे कनेक्ट करणं इझी होतं. तर अपॉइंटमेंट घेऊन या, मी तुम्हाला भेटेल, प्रत्यक्ष मीच भेटेल. मी सांगितले उपाय करा, कसं काय होत नाही बघू. आणि आपण तर पाहतोच की सरांनी जे आत्ता काय काय सांगितलं, जेही सांगितलंय त्यांचा अंदाजसुद्धा अचूक ते वर्तवतात. त्यामुळे तुम्हाला कोणतीही शंका असेल, सरांनी जसं नुकतंच सांगितलं की त्यांचं ऑफिससुद्धा मुंबई आणि पुण्याला आहे. तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही तो कधीही कॉन्टॅक्ट करू शकता, संपर्क करू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. सर, जाता जाता एक छोटासा प्रश्न विचारते, आमच्या प्रेक्षकांना तुमचा मोलाचा सल्ला. हां, मोलाचा सल्ला हाच आहे. बघा, आपण आता एवढ्या टेक्निकल वर्ल्डमध्ये वावरतोय आपण. तर टेक्निकल वर्ल्डमध्ये वावरत असताना तुम्ही कुठल्या ज्योतिषा कुठल्या ब्राह्मणाकडे जात असताना तुम्ही हे पहिला चेक करा की तो माणूस किती सक्सेसफुल आहे, तो किती पुढे गेलेला आहे, त्याचं किती कन्सल्टेशन किंवा काय आहे. आपण एवढ्या लेवलला जातो, त्या व्यक्तीला आपण अख्ख्या लाईफचं विचारतो, ते कॅलिबर तर तेवढं आहे का, तेवढं क्वालिफिकेशन तेवढं आहे का. क्वालिफिकेशन वाढलं तर अल्टिमेट कॅलिबर तुमचं वाढतं, जगाकडलं बघण्याचा दृष्टिकोन वाढतो. आणि टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू आपलं भारतीय वास्तुशास्त्र तज्ज्ञ तर मी आहेच आहे. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र हे टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितले आणि त्याचा जर आपल्या जीवनामध्ये परफेक्ट वापर केला तर जीवनामध्ये सक्सेस हा 100% मिळतो, यात काय डाऊटच नाही आहे. नक्कीच सर. तर आपण पाहिलं की सरांनी खूप छानपणे मार्गदर्शन केलेलं आहे आणि खूप छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला समजावून सांगितल्या आहेत. सर, खरंच नमस्कार, धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं. आणि पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.